हरितालिका व्रताची कथा. हरितालिका हे व्रत सुवासिनी स्त्रिया आणि कुमारिका सुद्धा करतात. हे व्रत केल्याने सौभाग्य अखंड राहते आणि उत्कृष्ट वरप्राप्ती होते. चला तर आपण सुरू करूया हरितालिकेची कहाणी. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकरास विचारले, महाराज, सर्व व्रतात चांगले असे व्रत कोणते? श्रम थोडे, फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवतात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलेस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावे. ते पूर्वी तू कसे केलेस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठे तप केलेस. 64 वर्षे तर झाडांची पिकली पाने खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःखे सहन केलीस. ते तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी असा त्याला प्रश्न पडला. इतक्यातच तिथे नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावी. तो तिच्या योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठविले आहे, म्हणून मी आलो. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तिथून विष्णूकडे आले. त्यांनी ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस. असे पाहून तुझ्या सखीने रागवण्याचे कारण विचारले. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही. मला माझा निश्चय आहे. असे असून माझ्या बापाने मला विष्णूचे देण्याचे कबूल केले आहे. ह्याला उपाय काय करावा? अगं, तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेली. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथे माझे लिंग पार्वतीसह स्थापिलेस. त्याची पूजा केलीस. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा. रात्री जागरण केलेस. त्या पुण्याने येथील माझे आसन हालले. नंतर मी तिथे आलो. तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. तू म्हणालीस, आपण माझे पती व्हावे, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणींसह त्याचे पारणे केलेस. इतक्यात तुझा बाप तिथे आला. त्याने तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले. मग तू झालेली सर्व हकीकत त्याला सांगितलीस. पुढे त्याने तुला मलाच देण्याचे वचन दिले. तुला घेऊन तो घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे. पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचे लिंगस्थापन करावे. षोडशोपचार त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी व नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावे. या व्रताने प्राणीपापांपासून मुक्त होतो. 7 जन्मांचे पातक नाहीसे होते. राज्य मिळते. स्त्रियांचे सौभाग्य वाढते. ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लेत तर त्या सप्तजन्मी वंध्या, दरिद्री व विधवा होतात. दरिद्र येतं आणि अंती
पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनीस यथाशक्ती वाणे द्यावी. दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी, देवा ब्राह्मणाचे द्वारे, गायीचे गोठी, पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण.